हाय हॅलो फ्रेंड्स, इथं तुम्ही बघू शकता अंब्रेला ड्रेस मी कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केलेला आहे। खूप सुंदर अशी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा। खूप सुंदर असा ड्रेस रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने अंब्रेला ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पूर्णपणे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतली। आता इथं सर्वात अगोदर वरच्या भागचं कटिंग करणार आहोत आम्ही। तर त्यासाठी इथं 4 फोल्डने कापड घेतलेला आहे मी, आणि फोल्ड बाजू माझ्यापाशी आहे, समोर आहे ती ओपन बाजू आहे। तर सर्वात आधी आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। तर तुमची उंची किती आहे बघून तुम्ही 1 इंच प्लस करून तुम्ही इथं घेऊ शकता। माझी 14 इंच आहे, तर मी इथं 15 इंचवर मार्क करून घेते। तर हा अंब्रेला ड्रेस साडीमध्ये स्टिचिंग केलेला आहे मी। तर पूर्ण ओपन नेक ठेवलेला आहे, म्हणजे डीप नेक ठेवलेला आहे। त्यासाठी मी इथं शोल्डर आणि आर्महोल मी कमीत कमी ठेवलंय। शोल्डर मी 5 इंच घेतलंय आणि 5.5 मी आर्महोलची उंची टाकलंय। त्याच्यानंतर 8 इंच छातीचा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन। इथं आपल्याला 7 इंच 28 आहे कमर, त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे। 28चा चौथा भाग आणि एक्स्ट्रा मार्जिन घेतलं मी। त्याच्या पुढे अशा प्रमाणाने रेष आखून घेतलं, आणि इथं सुद्धा मी रेष आखून घेते। आणि इथं आर्महोलचं घेर देण्यासाठी 1.5 आणि 1.25 आणि 1 इंचवर खून करून घेतला, आणि अशा प्रमाणाने इथं आर्महोलचं घेर देऊन घेते। खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे। अशा प्रमाणाने तुम्ही जर नक्की ट्राय करा, आणि तुमचा ड्रेस पण कशा पद्धतीने बसला ते नक्की मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर तुम्ही जर व्हिडिओ नवीनच पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळतील। आता इथं वरच्या बाजूला पण मी ओपन करून घेतलं, म्हणजे इथं मागची आणि पुढची दोन्ही भाग पण मिळून जाईल आपल्याला। गळा रुंदी मी 2.25 इंच ठेवलंय। तुम्हाला रुंदी जास्त आवडते तर तुम्ही इथं 2.5 इंच पण ठेवून घेऊ शकता। आणि मी इथं शोल्डरची पट्टी खूप लहान ठेवणार आहे, त्यासाठी मी 5.5चं शोल्डर घेतलेला आहे। तुम्हाला मोठी पट्टी शोल्डर पट्टी मोठी पाहिजे असलं तर तुम्ही 6 इंच पण ठेवून घेऊ शकता इथं तुमच्या आवडीप्रमाणे। मी पुढचा गळा 6.5 ठेवलेला आहे, आणि पुढचा आर्महोलचा घेर सुद्धा इथं कटिंग करून घेतला मी, तुम्ही बघू शकता। आता मागचा गळा बघा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डीप नेक हवे असलं तर ठेवून घेऊ शकता। मी इथं 8.5 डीप घेतलेला आहे, आणि खालच्या कडेने इथं रुंदी थोडीशी वाढून घेतले मी 3 इंच, आणि वरच्या कडेला मी 2.25च घेतले, आणि इथं राऊंड नेकच ठेवले खालच्या बाजूला सुद्धा। खूप सुंदर अशी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे मी। पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील, आणि व्हिडिओ थोडा मोठा होईल, कारण इथं मी कटिंग आणि स्टिचिंग एकच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पूर्णपणे लेस उसवून घेतलेला आहे मी साडीमधनं। नवीनच साडी आहे, इथं ब्लाऊजसुद्धा काढलेला नव्हता, इथं तुम्ही बघू शकता। आत्ता मी इथं ब्लाऊज कटिंग करणार आहे। हा ब्लाऊजचं कटिंग इथं म्हणजे ब्लाऊज पीस काढून देणार आहे कटिंग करून, आणि साडीमध्ये मी इथं पूर्ण अंब्रेला टॉप रेडी करणार आहे। पूर्ण जास्त घेरदार आहे, तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पूर्णपणे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्ही। आता इथं पदराच्या बाजूला मी बॉडीचं वरचं पार्ट काढून घेते। 4 फोल्ड आहे, नाही स्लीव्ज काढते मी सर्वात अगोदर। इथं स्लीव्ज लांब आहे, त्यामुळे मी इथं पदरात स्लीव्ज काढून घेते, त्याच्यानंतर मी बॉडीचा पार्ट कटिंग करते। नंतर राहिलेल्या साडीत मी खालच्या अंब्रेलाचा घेर कटिंग करणार आहे। तर स्लीव्ज आहे, स्लीव्जची उंची आहे 22 इंच,
तर मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. खाली जरा चुन्या पडतील म्हणून 2 ते 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी. 25 इंच लांबी ठेवून इथं कटिंग करणार आहे. पूर्ण लांबी व्हिडिओमध्ये दिसणार नाही, कटिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवीन. स्टिचिंग झाल्यावर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की मी उंची किती ठेवलेला आहे म्हणून. अशा प्रमाणाने इथं आखून झालंय. आता कटिंग करून घेते मी स्लीवची. खूप सुंदर सोपी पद्धत सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहिजे, ब्लाऊजची कटिंग किंवा कोणत्याही प्रकारचे कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ हवे असले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. त्याच कमेंट अनुसारानेच मी कटिंग दाखवीन तुम्हाला. आता स्लीवची कटिंग झाल्यावर वरच्या बॉडीची कटिंग करून दाखवते मी. अस्तरच ठेवून घेते आणि अस्तर ठेवून जसं आपण अस्तर कटिंग केलंय त्याचप्रमाणे मी इथं कटिंग करून घेते. कटिंग व्यवस्थित समजून घ्या तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते तुमच्या. कटिंग जर समजली नाही तर काहीच उपयोग नाही. स्टिचिंग काय कोणीसुद्धा करू शकते, पण कटिंग आपल्याला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर इथं नेकसुद्धा कटिंग करून घेते मी. अशा प्रमाणाने स्टेप बाय स्टेप पूर्णपणे अंब्रेला ड्रेसची कटिंग दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. दुसराही पार्ट मी इथं ठेवून देते आणि इथं कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मी व्यवस्थित इथं खालचा घेरसुद्धा कशा प्रमाणाने कटिंग करायचा, आपल्याला घेर जास्त हवे आहे तर कशा पद्धतीने घडी घालायची साडीची आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळं पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्णपणे तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या तुमच्या. तर इथं कटिंग झालेले आहे पुढच्या आणि मागच्या भागाचे. आता आपल्याला राहिलेल्या साडीत घेर काढायचा आहे खालचा. तर इथं ही दोन्ही पण कटिंग झाले आणि स्लीवची पण कटिंग झाले. आता राहिलेल्या साडीमध्ये आपण घेर कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथं ही सरळ कटिंग करून घेते साडी. इथं कम जास्त झालेलं कापड इथं एकसारखं करून घेते आणि फोल्ड करून घेतलं. इथं तुम्ही बघू शकता मी 4 फोल्ड करून इथं साडी हातरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने. तर इथं फोल्ड बघू शकता तुम्ही. अशा प्रमाणाने कोणत्याही एका कोपऱ्यात मी बॉडीचं कटिंग केलेलं अस्तर किंवा मेन फॅब्रिक इथं ठेवून देते आणि इथं अशा प्रमाणाने कोपऱ्यात ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला उंची किती आहे बघून आपली उंची किती आहे बघायची आणि तिथून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. त्याच्या अगोदर मी मार्क करून घेते. इथं असं मार्क करून घेतलं आणि इथून मी खालच्या बाजूला किती आहे तर 44 माझी पूर्ण उंची होती. त्यात बॉडीचं मायनस करून मी इथं किती भरते तेवढं इथं खाली पूर्ण घ्यायला लागले अशा प्रमाणाने. तर इथं पूर्ण मार्क करून घेतलंय मी. आता कटिंग करून घेते. खूप सुंदर जास्त घेरदार आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. पुन्हा एकदा दाखवले तुम्हाला. हे अशा प्रमाणाने ठेवून आता आपल्याला उंची किती आहे ती मायनस करून वरच्या भागाची उंची किती आहे ती मायनस करून खालच्या बाजूला उंची घ्यायचा असतो. तर अशा प्रमाणाने इथं पूर्णपणे पुन्हा एकदा मोजून दाखवते मी. अशा प्रमाणाने वरच्या भागाची मायनस करून घेतलेलं आहे. तर अशा प्रमाणाने पूर्णपणे घेर येतो. घेर जास्त पाहिजे असलं तर अशा प्रमाणाने तुम्ही कटिंग करून घ्या. त्रिकोणी सुद्धा कापड दुमडी घालून आपण कटिंग करून घेऊ शकतो.
तर ती सिंगल लेअरची अम्ब्रेला फ्रॉक होतं. ही डबल लेअरचं आहे. खूप घेरदार अम्ब्रेला रेडी होणार आहे इथं. तर वरच्या बाजूचं कटिंग झालं, आता खालच्या बाजूचं पण इथं कटिंग करून घेते मी पूर्णपणे. खूप सुंदर अशा प्रमाणाने दाखवलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. इथं कटिंग झालेलं आहे. अस्तरचं पण कटिंग दाखवते मी ह्याच्यानंतर. आता इथं तुम्ही बघू शकता घेर किती आलेला आहे म्हणून. अशा प्रमाणाने घेर आलेला आहे. तर ही 4 पोर्ड होतं. आता 2 पोर्ड केल्यानंतर किती घेर आला तुम्ही बघू शकता इथं. अशा प्रमाणाने घेर रेडी होईल आपला. आणि इथं वरच्या बॉडीचा पार्ट ठेवून सुद्धा दाखवते अशा प्रमाणाने. तर अशा प्रमाणाने रेडी होईल स्टिचिंग झाल्यावर. स्टिचिंग सुद्धा पूर्णपणे बघा, एकच व्हिडिओमध्ये मी स्टिचिंग पण करून दाखवेन. तर इथं अस्तरची फोल्ड मी अशा प्रमाणाने करून घेते आणि वरच्या बाजूला बॉडीचं पार्ट ठेवून देते इथं. आणि उंची अस्तरची किती भरते तेवढी घेऊन इथं कटिंग करणार आहे मी. उंची जास्तीत जास्त मी अस्तरची पण घ्यायला ट्राय करते इथं, कारण ट्रान्सपरंट साडी आहे त्यामुळं अस्तर जरा खालीपर्यंत असणं गरजेचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अटॅच देणार आहे मी खालच्या बाजूला अस्तरला. तर इथं कटिंग करून घेते अशा प्रमाणाने. तर खूप सुंदर असं सोपी पद्धत सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका. इथं अटॅच करायचं पण कटिंग करून घेऊन पिना लावून घेतलेलं आहे मी. स्टिचिंगच्या वेळेला आपल्याला गरज लागत नाही बघायची, ती पिना काढायचा आणि डायरेक्ट शिलाई मारून द्यायची. तर इथं पूर्णपणे झालेलं आहे कटिंगचं. आता स्टिचिंगला घेऊ आपण. स्टिचिंग पण एकच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पूर्णपणे स्टिचिंग पण दाखवते मी ह्या व्हिडिओमध्ये. पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या. आता आपल्याला इथं खालचा बाजूचं साडीचं पार्ट आहे ते सवचं बाजू ठेवलंय आणि वर अस्तर ठेवलंय. आणि इथं सगळ्यात अगोदर मी नेक रेडी करून घेणार आहे. अशा प्रमाणे स्टिच करून घेते आणि इथं पलटी करून देणार आहे मी. अस्तर आत घातणार आहे. तर खूप सुंदर अशा प्रमाणाने इथं नेक रेडी होईल. एक्स्ट्रा राहिलेला कापड इथं कटिंग करून घेते आणि इथं पलटी करून घेते मी. अशा प्रमाणाने कट्स दिलं. कटिंग आणि स्टिचिंग असल्यावर ना व्हिडिओ थोडे मोठे होते ते, तरी पण तुम्हाला हेल्पफुल होतील. पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण घरच्या घरी कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. आता आतल्या बाजूला टाकून देते आणि इथं वरच्या बाजूला दाबटीप मारून घेते आणि पूर्णपणे अस्तर अटॅच करून घेते. आता इथं मोजून बघितलं मी, करेक्ट आलेलं आहे नेकचं, त्यामुळे इथं दाबटीप देऊन घेते. अशा प्रमाणाने दाबटीप देऊन घेतल्यानंतर मी अस्तर सुद्धा अटॅच करून घेणार आहे. तुम्ही हवे असलं तर इथं वन टक्समध्ये पण शिवू शकता किंवा प्रिन्सेस कटमध्ये पण शिवू शकता. अशा प्रमाणाने इथं अस्तर अटॅच करून घेते मी. इथं अटॅच झालेला आहे. आता राहिलेला एक्स्ट्रा कापड मी इथं कटिंग करून घेते. आता बघा असेच दुसरा सुद्धा पार्ट मी रेडी करून घेणार आहे. ती सुद्धा मी पलटीच करून घेणार आहे. सवचं बाजू ठेवते आणि इथं नेकचा अगोदर रेडी करून घेते मी. आता इथं दोन्ही भाग पण रेडी झालेले आहेत. इथं शोल्डर अटॅच करून घेते. शोल्डर अटॅच करून घेतल्यानंतर मी ओव्हरलॉक सुद्धा बनवून घेणार आहे. ह्याला डबल स्टिच करून घेतलं. दोन्ही बाजूची पण शोल्डर अटॅच करून घेते इथं. आता इथं ओव्हरलॉक सुद्धा बनवून घेतलं मी. त्याच्यानंतर इथं स्लीव्ज अटॅच करून घेणार आहे मी.
इथं तुम्ही बघू शकता स्लीवची उंची आहे 25 इंच. तर खालच्या बाजूला मी थोडेसे चुन्या यासारखं इथं ही ठेवलेलं आहे, 2 ते 3 इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे. तर छान दिसतंय अशा साडीच्या अम्ब्रेला ड्रेस किंवा फ्रॉकमध्ये. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. असं बरोबर मधोमध पॉइंट काढलं, त्याच्यानंतर मी इथं मध्ये शोल्डरला शोल्डरपासूनच मी इथं अटॅच करून घेते स्लीव्ज. कम जादा झालं तर इथं ॲडजस्टमेंट होते म्हणून मी मधोमधच ठेवून अटॅच करून घेते बाही. तर इथं दुसरी पण टिप मारून झालेली आहे माझी. अशाच प्रमाणाने मी दुसरी सुद्धा बाही अटॅच करणार आहे. त्याच्या अगोदर खालच्या कडेनं मी इथं असं 2 वेळा अर्धा इंच फोल्ड करून घेते आणि स्टिच करून घेते. इथं कोणत्याही प्रकारचे डिझाईन हवे असलं तर तुम्ही नक्की करून घेऊ शकता. माझं कस्टमर मला कशा प्रमाणाने सांगितलेलं आहे त्याच प्रमाणाने मी इथं कटिंग आणि स्टिचिंग करून घ्यायला लागले. आता दुसरी बाही पण इथं अटॅच करून घेतली मी. इथं अटॅच करून झालेले आहेत दोन्ही बाही पण तुम्ही बघू शकता इथं. आता ह्याच्यावर मी खालचा घेरचा पार्ट अटॅच करणार आहे. सर्वात अगोदर मी खालचं पार्ट सवचं ठेवलं आहे आणि वरचं साडीचं भाग आहे ती उलटं ठेवते आणि इथं अर्धा इंच मार्जिंग ठेवून मी इथं शिलाई मारून घेते अशा प्रमाणाने. खूप सुंदर असं अटॅच करायचं सुद्धा दाखवलेलं आहे आणि कशा प्रमाणाने फिटिंग करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. हवे असलं तर इथं चून सुद्धा टाकू शकता तुम्ही. राहिलेलं थोडंसं कापड एक्स्ट्रा राहतंय तर इथं बारीकशी थोडीशी चून सुद्धा टाकलं तरी चालतंय किंवा नाही टाकलं तरी चालतंय. तर बरोबरच बसणार आहे हे आपलं घेर. तर इथं अशा प्रमाणे अटॅच करून घेते मी. तुम्ही बघू शकता इथं अटॅच करून झालेलं आहे. अशाच प्रमाणाने दुसरीकडचा भाग पण मी अटॅच करून घेते दुसऱ्या भागाला पण. इथं तुम्ही हवे असलं तर दाब टिप पण मारून घेऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर अटॅच करून झालेलं आहे म्हणून. आता दुसरीकडचं पण अटॅच करून घेते. पूर्ण झालं की झालं तर मी फिटिंग सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. त्याच्यावर मी अस्तर अटॅच करून दिलं. दुसरीकडचे भाग पण मी इथं अटॅच करून घेतलं. आता ह्याच्यावर मी अस्तरचं कापड टाकून अस्तर सुद्धा अटॅच करून घेते. इथं तुम्ही बघू शकता. अगोदर मी साडीचं फॅब्रिक अटॅच करून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवून मी अस्तरचं सुद्धा अटॅच करून घेते अशा प्रमाणाने. अस्तरचं घेर कमी आलेलं आहे आपलं, त्याच्यामुळं मी अस्तर वेगळं आणि मेन फॅब्रिक वेगळं अशा प्रमाणाने अटॅच करून घेते. कारण मेन फॅब्रिकला आपल्याला खूप घेर ठेवलेला आहे आपण आणि अस्तरची थोडी कमी आहे, ती पण चांगलीच घेर आलेली आहे तरीसुद्धा मेन फॅब्रिकची एवढी आलेली नाही, त्याच्यामुळं मी सेपरेट अटॅच करून घेतलं. आता इथं अटॅच करून झाल्यानंतर दुसऱ्या भागाला पण अस्तर अटॅच करून घेते. तर इथं झालेलं अटॅच करून आता आपल्याला फिटिंग मार्जिंग टाकून घ्यायचं आहे. तर मी उलटी बाजू करून घेते आणि इथं फिटिंग मार्जिंग घालून घेते. छातीचं चौथा भाग आणि कमरेचा छातीचा दुसरा भाग, कमरेचा दुसरा भाग आणि बाहीचा दुसरा भाग अशा प्रमाणाने इथं मार्क करून घेते आणि त्याच्यानंतर मी फिटिंगसुद्धा दाखवेन तुम्हाला. बाहीला बघा व्यवस्थित खालनं वरपर्यंत मार्क टाका. त्याच्यानंतर छातीचा दुसरा भाग आणि कमरेचा दुसरा भाग अशा प्रमाणाने मार्क करून घेते. आता इथं मार्किंग झालेले आहे.
जिथून मार्किंग केलेलं आहे तिथूनच आपल्याला फिटिंगची टीप टाकायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही कशा प्रमाणाने मी इथं स्टिच करून घेते म्हणून. खूप सुंदर अशी फिटिंगसुद्धा कशा पद्धतीने करायचं ते दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. आपल्याला आता हिप राऊंड येतो ना तिथपर्यंत आपल्याला इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. तिथून आपल्याला अस्तर वेगळं करून इथं मेन फॅब्रिकला तेवढं स्टिच करून घेते मी, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दुसरी टीप येते ती अस्तरवर टीप मारून घेते मी. आता इथून मला 4 टीप मारायच्या आहे अशा प्रमाणाने फिटिंगचे, आणि खालच्या बाजूला अस्तरवर 2 आणि मेन फॅब्रिकवर 2 अशा प्रमाणाने टीप मारून घेतला मी. आणि दोन्ही बाजूला पण फिटिंग झालेलं आहे. इथं कमरेला तुम्ही बांधणी पण करू शकता, नॉड किंवा साडीच्या मधूनच तुम्ही नॉड तयार करून घेऊन बांधून घेऊ शकता. तर अशा प्रमाणाने पूर्णपणे झालेलं आहे इथं फिटिंगसुद्धा. आणि नॉड लावून मी लटकनसुद्धा लावलेलं आहे ह्या फ्रॉकला, ड्रेसला. त्याच्यानंतर खालच्या कडेला मी अशा प्रमाणाने स्टिच करून घेतलेलं आहे. आता इथं पूर्णपणे स्टिचिंग झालेलं आहे अम्ब्रेला फ्रॉकची. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी लटकन अटॅच करायचं वगैरे दाखवलेलं नाही. तरीसुद्धा इथं तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसतंय मी अटॅच करून घेतलेलं आहे. फिटिंग पण बघा खूप सुंदर आलेली आहे, आणि घेर तर इतका मोठा आलेला आहे की कस्टमर किती खुश झालं ही ड्रेस नेलेला आहे. तर खूप मोठा असा घेर आलेला आहे. फिटिंग पण एकदम परफेक्ट बसलेलं आहे कस्टमरला. तर इथं तुम्ही बघू शकता एकदम. तर साईज खूप बारीक आहे, नाही तर इथं घालून पण दाखवलं असतं. तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू लगेच. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.